जय भीम प्रकाश न्यूज चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण या ठिकाणी आलो आहोत बहुजन समाज अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती पालघर जिल्हा यांच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी जे बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेची उद्देशिकेचं जे काही तोडफोड एका नराधमाने केलं होतं त्याच्या निषेधार्थ बहुजन समाज अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती पालघर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जनसमुदाय इथे उपस्थित झालेला आहे। आपण त्याच्यातून जाणून घेऊया की नक्की हा जो निषेध आहे तो कशा मार्गाने आहे। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते तसंच समाजामध्ये धडाडीचे कार्य करणारे माननीय आयुषराव सर तुमचं प्रकाश न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। सर आपण या ठिकाणी आज परभणीच्या निषेधार्थ आज निषेध व्यक्त करणार, तर त्याची काय भूमिका आहे? तुम्ही जर बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती आहे अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी म्हणेल ही अशी परिस्थिती का पहिल्यांदा आलेली नाही, अशा परिस्थिती अनेक वेळा या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आहेत आणि ज्या ज्या वेळा अशा परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत त्या वेळा आंबेडकरी समूह बहुजन समूह हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेला। 10 डिसेंबर परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या संविधानाची प्रतिकृती असलेली जी संविधानाची प्रतिकृती होती त्याची विटंबना झालेली आहे आणि विटंबना झाल्यानंतर इथला जो संविधान प्रेमी आंबेडकरी समूह आहे यांनी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी संविधानिक पद्धतीने निषेध आहे नोंदवलेला आहे। परंतु पोलीस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून बौद्ध वस्त्यांमध्ये जाऊन दलित वस्त्यांमध्ये जाऊन त्या वस्त्यांमध्ये शिरकाव करून तिथल्या महिला असतील पुरुष असतील युवा असतील तरुण असतील या लोकांना अमानुषपणे म्हणजे मानव जातीला काळीमा फासला जाईल अशा पद्धतीची मारहाण केलेली आहे। महिलांना सुद्धा सोडलेलं नाहीये आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या ज्या पद्धतीने हे केलं गेलं त्यामुळे देशामध्ये हे जेव्हा ही मेसेज आणि ही न्यूज जेव्हा देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचल्यानंतर लोकांमध्ये चीड आणि संभ्रम निर्माण झाला की जी व्यवस्था पोलीस व्यवस्था ही लोकांच्या संरक्षणासाठी असते पण ती व्यवस्था जेव्हा संरक्षण न करता भक्षक पद्धतीने ज्या वेळा काम करते तेव्हा लोकांमध्ये हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो नक्की काय आणि कशासाठी चाललेला आहे। पोलिसांनी अमानुष पद्धतीने मारहाण केलं। एका सोमनाथ सूर्यवंशी या दलित समूहाच्या मुलाला अटक करून त्याला पोलीस कोठडीमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्याला अमानुष मारहाण झाल्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे, तो शहीद झालेला आहे। मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की भारतीय संविधान या देशामध्ये समता समूल व्यवस्था निर्माण करतं, या देशातल्या प्रत्येक नागरिकांना समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय व्यवस्था देतं, या देशातल्या प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल करतं। हे भारतीय संविधान म्हणजे आमच्या देशाचे राष्ट्रग्रंथ आहे। या राष्ट्रग्रंथांचा अवमान झाल्यानंतर हा अवमान म्हणजे हा देशद्रोह आहे असं मी मानतो आणि हा अवमान करणाऱ्या जे कोणी असतील त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांना देशातून मला वाटतं हद्दपार करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। ज्या पद्धतीने कोम्बिंग ऑपरेशन झाल्यानंतर ज्या पद्धतीने मारलं गेलं, महिलांना मारलं गेलं, पुरुषांना मारलं गेलं, अगदी वस्त्यांमध्ये घुसून, हे अमानुष पद्धतीचं आहे, याचं कोणीही समर्थन करणार नाही। त्यामुळे आम्ही या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि विशेषतः आमच्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने ज्या संसदेमध्ये बसून जी संसद भारतीय संविधानाने चालते त्या संसदेमध्ये बसून ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा एकरी उल्लेख केलेला आहे आणि या महामानवाचा अवमान केलेला आहे त्या अमित शहाचा या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आम्ही बहुजन समाज अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून जवळजवळ 15-20 संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आणि आमच्या काही मागण्या आहेत ज्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत। आमचा आजचं आंदोलन हा शांततापूर्वक असणार आहे। आम्ही शांततापूर्वक निषेध या ठिकाणी नोंदवतोय आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जाऊन माननीय राष्ट्रपती भारत सरकार माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्री यांना आम्ही हे निवेदन सादर करणार। या निवेदनांमध्ये काही आमच्या मागण्या आहेत ज्या आम्ही आपणासमोर वाचून दाखवतो। पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी व कलम 176/1A CRP अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी सार्थ मागणी आहे। न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करण्यात यावी। पोलीस निरीक्षक अशोक गोरबंड सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32 अन्वये अट्रॉसिटी कायद्यान्वये कलम 3/1 आणि कलम 3/2 प्रमाणे गुन्हे दाखल करावेत व सोबत सदस्य म्हणून गुन्हा दाखल करावा। परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील तातडीने सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सीसीटीव्ही तपासावे
सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने 50 लाखाची आर्थिक मदत करावी, जाहीर करावी. त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरी देऊन त्याचे पुनर्वसन करावं. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीश यांच्या उपस्थितीत मेडिकल करावं. पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशन बौद्ध वस्तीतील लोकांच्या झालेल्या घरांची नुकसान भरपाई द्यावी व जिल्हा प्रशासन त्या सर्व घरांचे तातडीने पंचनामे करून घ्यावेत. पोलिसांच्या कोम्बिंग कारवाईबाबत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत करावी. संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. याच्यामध्ये आणखीन एक विषय असा आहे की या ठिकाणी जे अधिकारी आहेत अशोक गोरबांड हे भीमा कोरेगावच्या वेळेला सुद्धा हे तिथे पीआय असताना सगळ्या जनतेने त्यांचं जे कार्यपद्धती आहे बघितलेली आहे. आज परभणीमध्ये जे काय घडलेलं आहे म्हणजे अमानुष पद्धतीने ज्या पद्धतीने मारहाण झाले म्हणजे मानवतेला कालिमा फासणारा जो प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी हे हाताळणारे सुद्धा त्या पोलीस व्यवस्थेचे तिथे पीआय जे आहेत पोलीस स्टेशनचे ते सुद्धा हे गोरबांडच आहेत. आणि मला वाटतं हे आणखीन एक दलित हत्याकांड घडलं त्यावेळी त्या ठिकाणी हे सुद्धा हेच पीआय होते. या पीआयची कार्यप्रणाली हे संशयास्पद आहे. त्यामुळे आम्ही सरळ सरळ असा या ठिकाणी आरोप करतो की हे जी काही परिस्थिती आहे आज सध्या देशभरामध्ये ईव्हीएम संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन निर्माण होत आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अत्याचार जे आहेत मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हे लक्ष विचलित करण्यासाठी जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे काही प्रकार घडवले गेलेले आहेत का. कारण त्याच्या एक दिवस अगोदर 10-11 तारखेला हिंदू समाज